शांती. जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी अनेक गुणांची, नीतिमूल्यांची आवश्यकता आहे. आणि माझ्याच अनुभवाच्या आधारे मला हे असं वाटतं की आज्ञाकारिता हा जो गुण आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, सफल होण्यासाठी अत्यंत आवश्यक असा गुण आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये आपण हाजी म्हणतो, आस्तिक बनतो, तेव्हा आपण आपल्यामध्ये विश्वास निर्माण करतो की मी हे करू शकेल. आणि त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला हा म्हणतो, आज्ञेचं पालन करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्याबरोबरची जी शक्ती आहे ती आपल्याला त्यांच्याकडनं मिळते की हा याने स्वतःमध्ये विश्वास ठेवला आणि हो म्हटलं तर हा नक्की हे कार्य करेल. म्हणजे कधीतरी असं होतं की आपल्याला स्वतःच वाटत असं की करायचं की नाही, आपल्याला येतंय की नाही माहीत नसतं, पण तरी सुद्धा जेव्हा एखादे आपल्यामध्ये विश्वास ठेवतात की तुला हे करायचं आहे किंवा तू हे कर, तर तेव्हा जर आपण हो म्हटलं तर आपोआप बघतो की आपण त्याची जी ताकद आहे ती आपल्याला मिळते. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं, धार्मिक उदाहरण आहे की गुरु होते आणि त्यांचा शिष्य होता. तर त्याची गुरूंची आज्ञा म्हणजे इतकं श्रेष्ठ मानलं जातं आपल्याकडे भक्ती मार्गामध्ये सुद्धा. आणि म्हणून गुरु की आज्ञा माने माथे असं म्हणतात. म्हणजे गुरूंचं बोलवणं हे काळांचं बोलवणं आहे. गुरु जे सांगेल ते ऐकणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपले वरिष्ठ आहेत, मग ती माता गुरु असेल, कोणी तुम्हाला जे गाईड करतं त्याला आपण गुरु म्हणतो. तर त्यांची आज्ञा किंवा त्यांचं म्हणणं जर आपण मांडलं तर कसं व्यक्तीला संधीची द्वारं उघडत जातात किंवा कशी व्यक्ती पुढे पुढे ऑटोमॅटिकली आशीर्वादांच्या आधारे पुढे पुढे जात राहते, याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. आणि मग तो जो शिष्य होता तो इतका आज्ञाकारी होता की त्यानं गुरुनी काही सांगितलं की तो लगेच हो म्हणायचा. आणि मग गुरुकुलात राहत असताना सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आपण बघतो की शिष्यांवरती असतात. एकदा खूप पाऊस पडायला लागतो आणि मग ते गुरु त्या शिष्याला सांगतात की खूप पाऊस पडतो तर शेतामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, याची तू जबाबदारी घे आणि तू तिथे जाऊन बघ की तुला काय व्यवस्था करता येते ते. आणि मग हे ऐकल्यानंतर ती आज्ञा जी आहे ती त्यांनी समजली आणि मग ते त्या शेतामध्ये तो शिष्य गेला आणि खूप प्रयत्न केले, माती लावून बघितली, दगड लावून बघितले, काही केलं ना पाणी थांबायला म्हणजे हे मार्गच नव्हता. आणि मग असं दिसल्यानंतर त्यांनी स्वतः तो जी साधना करत होता, योग तपस्या करत होता, तर त्यांनी ती शक्ती स्वतःमध्ये जागृत केली आणि चक्क तो स्वतः त्या पाण्याच्या प्रवाहाच्या समोर झोपला. आणि त्याचबरोबर तो पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी काय झाला, थांबला किंवा स्टॉप झाला. आणि मग रात्र उलटून गेली तरी हा शिष्य परतला नाही. म्हणून गुरु त्याला पाहायला गेले की अजून कसा नाही हा आला परत. तर जेव्हा त्यांनी पाहिलं की तो स्वतः त्या पाण्याच्या प्रवाहाला रोखण्यासाठी तिथे झोपलेला आहे, ते बघून त्यांचं मन इतकं प्रसन्न झालं आणि त्यांनी असा विचार केला की मी तुला फक्त सांगितलं होतं की तू पाणी रोख, पण तू स्वतः तिथे अशा प्रकारे समर्पित वृत्तीनं जर तू इतकं कार्य करू शकतोय किंवा आज्ञेचं पालन करतोय, म्हणजे तू माझा खरा शिष्य आहेस, असं ते खूप त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना स्वतःचे जे आश्रम आहे त्याची पूर्ण जबाबदारी ती त्यांना दिली. म्हणजे सांगायचं मत अर्थ काय आहे की एखाद्याच्या मनाला खुश करायचं किंवा प्रसन्न करायचं असेल किंवा एखाद्याच्या मनात आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचे असतील किंवा थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर आपल्यामध्ये आज्ञाकारिता हा गुण असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण आज्ञा पालन करतो किंवा मोठ्यांचं ऐकतो किंवा लहानांचंही आजकाल समयाप्रमाणे ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये नॉलेज असतं, त्यांच्यामध्ये काही काही नवीन कल्पना असतात. तर जेव्हा आपण असं एकमेकांचं ऐकतो किंवा बाबा एकमेकांनी सुचवलेल्या गोष्टींना, सजेशन्सला जेव्हा आपण मान देतो तर त्याच्या आधारे आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकतो किंवा आपल्याला संधीची नवीन द्वारं उघडतात. जसं त्या शिष्यानी गुरूंची आज्ञा पाळली आणि त्यामुळे त्याला एक नवीन संधी मिळाली, नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि स्वतःच तो त्या आश्रमाला सांभाळणारा मुख्य व्यक्ती झाला, कारण त्यांनी गुरुच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं. म्हणजेच काय की जीवनामध्ये सफल व्हायचं असेल, कोणत्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, विजयी बनायचं असेल तर आपल्यामध्ये आज्ञाकारिता असणं फार गरजेचं आहे. आजीचा पाठ पक्का करणं फार गरजेचं आहे. माझा स्वतःच्या जीवनाचा अनुभव आहे की कधीतरी आपल्याला कोणत्या गोष्टी येत नसतात, तर जेव्हा आपल्यावरती कोणी विश्वास ठेवतं आणि सांगतात की तुम्हाला हे करायचं आणि मी त्यांना जस्ट हो म्हणाले, हा ठीक आहे मी करेल, ठीक आहे मी करेल. आणि मग मी हो म्हटल्यानंतर ती शक्ती आपोआप माझ्यामध्ये निर्माण झाली आणि त्या गोष्टी मी करत गेले. माझा कॉन्फिडन्स लेवल म्हणजे आत्मविश्वास वाढत गेला आणि मग ते परफेक्शन आपल्यामध्ये येत गेलं. पण पहिल्यांदाच असं म्हटलं की नाही मला काही जमणार नाही, मी कधी केलेलं नाही, माझ्याकडनं काय होणार आहे का, मला होऊच शकत नाही, तर मग आपण कोणत्याही गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही, कारण संधी एकदा दाट ठोठावते. आणि मग जेव्हा आपण
तेव्हाच त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तेव्हाच ते जे काही आपल्यासाठी समोरून चालत आलेलं आहे, ते आपण आज्ञा म्हणून स्वीकारलं पाहिजे. हाजी म्हणून आपण जेव्हा ते स्वीकारतो, तेव्हा आपण आयुष्यामध्ये पुढे जातो. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला कोणती अपॉर्च्युनिटी मिळेल, कोणी तुम्हाला कोणती गोष्ट करायला सांगेल, तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी तर मी हे करून पाहतो, मला करणं शक्य आहे, असा विचार मनात ठेवा. आज्ञाकारिता स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारा. तर बघा तुम्हाला जीवनामध्ये किती सफलता मिळेल, तुम्ही किती पुढे जाल. तसंच दिवसेंदिवस तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सफलता तुम्हाला मिळत राहून तुम्ही यशस्वी होत राहो, ही शुभ भावना आणि शुभकामना. ओम शांती.